मागील महिन्यात जी कृषी सेवक या पदासाठी जी भरती झाली, त्या रिझल्टची सर्वजण वाट पाहत आहेत. आणि तसेच ज्यांनी परीक्षा दिली, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यांनी सुद्धा जे कृषी विभाग आहे, त्यांना सातत्यानं विचारत होते, की बाबा रिझल्ट कधी लागणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे. त्यावर कृषी विभागाने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे. यामध्ये त्यांनी रिझल्ट कधी लागणार आहे, या संदर्भात सांगितलं आहे. तुम्ही जर इथं पाहिलं तर IBPS मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली होती गेल्या महिन्यामध्ये 16 आणि 19 जानेवारीला. आणि याच्यानंतर जे कृषी सेवक पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांनी परीक्षा दिली आहे, ते सतत विचारत होते, की बाबा रिझल्ट कधी लागणार आहे? त्यावर जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता, की याची जी प्रक्रिया आहे, ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे कदाचित असं असू शकतं, की फक्त जो रिझल्ट आहे तुमचा ऑलरेडी तयार आहे. फक्त तुमचे जे मेरिटनुसार जी लिस्ट विभागाला दाखवणे आणि त्यानंतर प्रसिद्ध करणे एवढंच राहिलेलं काम असू शकतं. तर माझ्या अनुभवावरून मी असं सांगतो, की येणाऱ्या एका आठवड्यामध्ये ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये कृषी सेवक या पदाचा जो निकाल आहे तो जाहीर होऊ शकतो. म्हणजे एकूण 7 ते 8 दिवसामध्ये तुमचा निकाल जाहीर होईल. यावरून असं दिसतं. पहा हीच माहिती होती कृषी सेवक ज्या पदांसाठी ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.